नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग 2 मधून स्थायी समितीचे माजी सभापती उद्धवभाऊ निमसे यांचे चिरंजीव रिद्वेश उद्धव निमसे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 1 मधून भारतीय जनता पक्षाचे ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे, रिद्वेश उद्धव निमसे, ऐश्वर्या लाड जेजूरकर आणि इंदुमती सुरेश खेताडे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे। शहरी निमशहरी भाग असलेल्या प्रभाग 2 मधील अडगाव येथे या चारही उमेदवारांच्या प्रचार कार्याचे उद्घाटन नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष सुनील केदार, सरचिटणीस नाना शिलेदार, मधुकर जेजूरकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि आडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। परतफेड करण्याची संधी खरं राहुल भाऊ तुम्ही दिलेली आहे, त्याच्यामुळे निश्चित या सर्व चारही उमेदवारांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण, आमचं सर्व शिंदे कुटुंबीय, आमचं सर्व त्या ठिकाणी नातेवाईक मंडळी, मित्र परिवार, आम्ही संपूर्ण ताकदीनिशी या पॅनलच्या मागे आहोत। शेती शिंदे मला वाटते या ठिकाणी शारीरिक कारणामुळे तब्येत बरी नसल्यामुळे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांच्या वतीने इथे सांगतो की आम्ही सर्वजण संपूर्ण ताकदीनिशी राहुल भाऊंचे हात बळकट करण्यासाठी आम्ही या पॅनलच्या मागे आहोत। या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आणि इतकी मोठी या आडगावमध्ये सभा पाहिल्यानंतर आपले चारही उमेदवार दोन आल्यात जमा हे सांगायला कोणी ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटतंय, परंतु याचबरोबर गाफील राहता कामा नये। राजकारण हे युद्ध आहे आणि या युद्धात कोण काय फेक नॅरेटिव्ह पसरेल, कोण काय खोट्या बातम्या पसरवतील आणि कदाचित संभ्रम निर्माण करतील असं होता कामा नये। म्हणून आपण अतिशय तळमळीनं, अतिशय सजग राहून प्रचार केला पाहिजे, कारण आपण बघितलंय लोकसभेत आपल्याला फेक नॅरेटिव्ह पसरवून भारतीय जनता पार्टीच्या अनेक उमेदवारांना यशापासून दूर राहावं लागलं। केवळ संविधान बदलणारे अशा एका वाक्यावरून आपल्याला काही जागांवर कमी जागा मिळाल्या असं होता कामा नये। त्यामुळे आपण सजग राहिलं पाहिजे। जर आपल्या समोरचे काही उमेदवार असतील, त्यांचे प्रचारक असतील, जर ते काही खोट्या वावड्या पसरवत असतील, खोट्या बातम्या पसरवत असतील, तर आपण सजग राहून त्याला ताबडतोब उत्तर दिलं पाहिजे। ते रिद्देशसाठी आली, परंतु आलोय तर रिद्देशचा विजय घेऊनच आपण इथून जाणार आहे हे पण सांगतोय, कारण बाबांचं असं व्यक्तिमत्व आहे। बघा, रिद्देश मला बोलता बोलता बोलला की संकट मोचक, परंतु बाबा रिद्देश जेव्हा मला संकट होतं तर माझ्या बरोबर संकट मोचक म्हणून सुद्धा बाबा उभे होते आणि त्याला हे सगळं आडगाव साक्षीला लक्षात ठेव। त्याच्यामुळे जे पेराल ते उगवतं। बाबांनी माणुसकी पेरली, बाबांनी लोकांना एक उदाहरण दिलं की जडतेने केलेल्या गुन्ह्याचं शिक्षा हा लोकप्रतिनिधी भोगतो। त्याचं एक उदाहरण बाबा आहे, लक्षात ठेव, कारण लोकांनी केलं, भोगाव बाबांना लागू राहिलं। आणि त्याच्यामुळे जे एक थोडे थोडके लोकप्रतिनिधी असतात त्याच्यापैकी उद्धव बाबा आहे। आणि मी खरं तर रिद्देशचं कौतुक करेल, कारण 2 महिन्यापूर्वी त्याची माझी ओळख नव्हती, परंतु एकीकडे स्वतःचं निवडणूक, एकीकडे बाबांचं कोर्ट मॅटर आणि कधी बाहेर न पडलेला मुलगा, कधी समाजात जास्त न फिरलेला मुलगा, जेव्हा खांद्यावर जबाबदारी येते तेव्हा ती किती सक्षमपणे पार पाडू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रिद्देश निमसे। लक्षात घ्या, कारण संयम आणि मानसिकता या सगळ्या गोष्टी ज्याच्या अंगी असतात, खरं तर काही लोकांच्या ते रक्तात असावं लागतं। आणि रिद्देश दादा जो आहे त्याचं खरंच मी आज कौतुक करतो की अतिशय कमी वयात त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली। त्याच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी गेलो, काही लोकांना भेटलो, काही कोर्टात गेलो, मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेलो, परंतु जेव्हा त्याची बॉडी लँग्वेज बघितली, अतिशय पोलाइट मुलगा, डाऊन टू अर्थ आणि प्रत्येक गोष्ट ही शिकत जाणारा, आणि त्याच्याकडे बघून वाटत नाही की हा लंडनला MBA करून आलाय। त्याच्यामुळे सर्वसामान्यांची नाळ जुडलेला जो घर आहे त्या घरातला एक सदस्य कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रिद्देश निमसे। आणि त्याचा एक स्वतःचा एक व्ह्यू आहे, स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे, आणि त्या दृष्टिकोनातून तो ह्या प्रभागासाठी नक्कीच नवनवीन प्रयोग करेल। मित्रांनो, आज ह्या कार्यालयाच्या उद्घाटनाकरता जमलेला हा जो काही जनसमुदाय आहे तो निश्चित चारही उमेदवार असतील,
आमदार राहुल भाऊ ढिकले साहेब असतील, माजी आमदार बाळासाहेबजी सानप साहेब असतील, यांच्यावर प्रेम करणारा आहे. परंतु आम्ही प्रभागाच्या बाहेरचे ग्रामीण भागातले आम्ही एवढंच सांगू इच्छितो की उद्धव बाबा निमसे यांनी ह्या प्रभागाकरता काम तर निश्चित केलं, परंतु आमच्यासारखे अनेक जण आहेत ज्यांना अडीअडचणीच्या काळामध्ये उद्धव बाबांनी आशीर्वाद रूपी सहकार्य त्या ठिकाणी कायम केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या मनात कुठलाही प्रश्न नाही की येत्या 16 तारखेला प्रभाग क्रमांक 4 मधील या 4ही जागा आपल्या भारतीय जनता पक्षाने विजयी झालेल्या असतील. परंतु मी एवढंच या ठिकाणी नमूद करतो या जमलेल्या जनसमुदायाला की मला आतुरता आता त्या क्षणाची आहे की ही जी काही न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, ज्याच्यामध्ये राहुल भाऊ असतील, बाळासाहेब असतील, हे पाठपुरावा करतायत. ड्रेनेज, पाणी व लाईटची जर व्यवस्था चांगली करू शकते तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की इथे पॉसिबिलिटी खूप हाय आहे IT पार्क येण्याची. आणि IT पार्क काय सहज येणार नाही, आपल्याला तसं डेव्हलपमेंट करावं लागणार आहे की आपण त्यांना आकर्षित करू शकू. त्याच्याने आपल्याकडे सुपीरियर इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे लाडगावला, जेणेकरून IT पार्क आपल्याकडे येणार. त्यानंतर मी आपले नाशिक पूर्वचे दमदार आमदार राहुल भाऊ ढिकले यांचं स्वागत पण करतो आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे उमेदवार लढत आहोत आणि ते आम्हाला चांगलंच मार्गदर्शन करून आपल्या पूर्ण प्रभागाचा विकास करण्यात मदत करत आहे. एक खरा नेता काय असतो, तो लीडर काय असतो, हे राहुल भाऊंकडून शिकण्यासारखं आहे. ते आमचे संकट मोचक आहेत, ते नेहमी आमच्यासाठी उभे असतात. कुठल्याही प्रकारची काही पण मदत लागली तरी ते सगळीकडे असतात आमच्यासोबत आणि त्यांचा फार सपोर्ट आहे मला. माझं आणि राहुल भाऊंचं खूप स्पेशल बॉन्ड आहे. 2 महिन्यापासून जे आमच्यासोबत चालू आहे केस वगैरे जे आम्ही अडचणीत आहेत, तर राहुल भाऊ माझ्यासोबत सगळीकडे आले, CM सरांकडे आले. ते पूर्ण पाठपुरावा घेत होते की कोर्टमध्ये काय केस चालू आहे, कसं चालू आहे आणि कुठल्या पद्धतीने आपण केस लीड करताय किंवा याच्यात तुम्हाला कसं सपोर्ट करताय, हे नेहमी पाठीशी माझे उभे राहिले. म्हणून मी यांचा खूप खूप आभार मानतो आणि त्यासोबतच बाळासाहेब सानप यांचा पण आभार मानतो. मी आपल्याला एकच सांगतो की आपण एकजुटीने मागच्या वेळेस 4ही उमेदवार आपले भारतीय जनता पार्टीचे आपण निवडून दिले होते, तसेच त्यापेक्षा जास्त मताने आपण निवडून द्या. कारण आता कैलास शिंदे हे सुद्धा इच्छुक होते, परंतु शेवटी तिकीट हे कोणा तरी एकालाच द्यायचं असतं. अनेक जण पोपट इच्छुक होता, मल्हारी पाटील इच्छुक होते, आपले उमेदवार शिंदे साहेब इच्छुक होते, परंतु एकाला तिकीट द्यावं लागलं. भारतीय जनता पार्टीकडे 1200 लोकांनी उमेदवारी मागितली होती. आमचे जुने 66, आमच्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून आलेले 14-15 असे 80 झाले होते आणि याच्यामध्ये काहींना थांबवून काहींना देऊन संधी देऊन असे 122 उमेदवार आपण दिलेले आहेत. अनेकांना थोडं उमेदवारीपासून दूर जावं लागलं, परंतु 122च्या वर देता येत नाही, त्यामुळं काहींची अडचण झाली होती. परंतु त्यांना शासकीय पदं असतील किंवा वेगवेगळ्या कमिटी असतील, हे सगळं राहिलेलं आहे. एकदा राहुल भाऊ असेल, सुनील केदार असेल, मी असेल, आपण एकत्र बसू आणि ज्यांना ज्यांना इथं पुढं काही संधी मिळाली नाही त्यांना तिथं काम करण्याची संधी नक्की आम्ही करू अशी आपल्याला विनंती करतो. आणि आपण सगळ्यांनी परत एकदा भारतीय जिथं जिथं कमळ दिसत, म्हणजे नाशिक शहरामध्ये पूर्व मतदारसंघाचे नाव सुद्धा पाहायचं नाही, कमळ दिसलं का शिक्का मारायचा, असे आपण आपल्या नातलगांना, आपल्या मित्रांना, आपल्या सहकाऱ्यांना या वार्डाच्या पलीकडे सुद्धा जाऊन आपण विनंती